जागतिक वन दिवस मराठी निबंध। जागतिक वन दिन हा दरवर्षी 21 मार्च रोजी जगभरात साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा दिवस आहे। हा दिवस पृथ्वीवरील फुफ्फुसांमध्ये मोडणाऱ्या आणि जीवनाला चैतन्यमय देणाऱ्या वनांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आला। वनसंपत्तीचे संरक्षण, संवर्धन आणि तिच्या महत्त्वाविषयीची जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे। वन ही निसर्गाची अनमोल देणगी आहे। वनांमुळेच पृथ्वीवर जीवसृष्टीचे अस्तित्व टिकून आहे। वनांमुळे आपल्याला प्राणवायू ऑक्सिजन मिळतो तर कार्बन डायऑक्साईड शोषली जाते। यामुळे हवामान शुद्ध होते आणि जागतिक वाढत्या तापमानाच्या समस्येत ग्लोबल वॉर्मिंग तोडगा काढण्यास मदत होतो। वन ही अनेक प्राणी, पक्षी, कीटक आणि वनस्पतीचे नैसर्गिक निवासस्थान आहे। वनसंपत्तीमुळेच जैवविविधता टिकून आहे। वनांच्या मुळांमुळे मुद्रा ओली राहून जमीन धूप होणे टळते आणि भूजल पातळी वाढते। वनांमुळेच पावसाचे चक्र नियमित राहते। शिवाय वनांपासून आपल्याला औषधी, लाकूड, इंधन, फळे इत्यादी अनेक उपयुक्त वस्तू मिळतात। मानवी लोभ आणि अज्ञानामुळे वनसंपत्तीवर अनेक धोके निर्माण झाले आहेत। जंगलतोड, शेतीवाढ, नागरिकीकरण, औद्योगिकरण यामुळे वनांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे। यामुळे अनेक प्राणी आणि वनस्पतीच्या प्रजाती नष्ट होत आहेत। जंगलतोडीमुळे नैसर्गिक आपत्ती जसे की बेसुमार पाऊस, पूर, भूस्खलन इत्यादींची तीव्रता आणि वारंवारता वाढली आहे। हवामान बदलाचे संकट निर्माण झाले आहे। वननाशकांमुळे आदिवासी समुदाय आणि इतर वनाधारित समुदायांचे जीवन धोक्यात आले आहे। जागतिक वन दिवस साजरा करण्यामागे वनांचे महत्त्व आणि त्यावरील धोक्याविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे। या दिवशी शाळा, कॉलेजांमध्ये वन संवर्धनावर भाषणे, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातात। वृक्षारोपणाचे कार्यक्रम आणि जंगले संरक्षित करण्याचे अभियान चालवले जातात। सरकारी आणि खासगी संस्था वनसंपत्तीचे संरक्षण करण्यासाठी धोरणे आखतात आणि ती राबवतात। वन ही आपली नैसर्गिक संपत्ती आहे। ती नष्ट झाल्यास पृथ्वीवर जीवनाचं अस्तित्व धोक्यात येईल। म्हणून प्रत्येकाने वनांचे संरक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत। अधिकाधिक वृक्ष लावले पाहिजेत, जंगलतोड थांबवली पाहिजे आणि वनसंवर्धनासाठी सतत प्रयत्न केले पाहिजे। जागतिक वन दिन हा आपल्यासाठी एक जागृती दिन आहे। आपण सर्वांनी एकत्र येऊन वनाचे संरक्षण केले पाहिजे, जेणेकरून भावी पिढीसह आपले जीवन सुरक्षित राहील। वृक्ष जास्ती जीवनश्रेष्ठी या उक्तीप्रमाणे वनसंपत्तीचे संरक्षण करून आपण धरतीचे रक्षण करू शकतो। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।